नमस्कार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन तसेच युवा दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल यांच्या माध्यमातून देखील आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान सुपूर्द केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत देश आज जगामध्ये चाललेला आहे। भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून 85% लोक ह्या ठिकाणी SC, ST, NT, VGNT आणि OBC ह्या महिला असतील, त्याच पद्धतीने पुरुष असतील, या सर्वांना या ठिकाणी समान अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालं। परंतु आज नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनी ज्यावेळेस गेले त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नाही। त्या ठिकाणी माझी भीमकन्या माधवी जाधव यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजन यांनी या ठिकाणी नाव घेतलेलं नाही, आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि ती न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे। आम्हाला असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी घेतलं नाही, हे जाणून बुजून घेतलेलं नाही असा आमचा आरोप आहे। कारण की गांधीजींचा जो खून झाला तो गोडसेने खून केला आणि गोडसेने त्या ठिकाणी हिरवी चादर पांघरलेली होती की जेणेकरून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडली गेली पाहिजे होती। मग मला असं वाटतं आजचा गोडसे हा का, कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाव न घेणं म्हणजेच या ठिकाणी BJPचा हा गोडसे, या ठिकाणी आम्ही त्याचा धिक्कार करतो। नमस्कार। आजचा जो काही सूर्य आहे तो दुःखद घटनेच्या माध्यमातून आज सूर्य उगवलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज त्यांचं प्लेन दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे। दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो। परंतु दादांच्या माध्यमातून एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की ज्यावेळेस मी करोना काळामध्ये एक मोठं जन आंदोलन लावलेलं होतं, करोना संपून गेलेला होता आणि त्याच्यानंतर मला प्रशासनाने मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर ज्यावेळेस मी आंदोलन लावलं, RTO विभागाचं मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राचं होतं। 36,000 कोटी रुपयाचं हे आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी सस्पेंड पण केलं गेलं, बऱ्याचशा लोकांची या ठिकाणी चौकशी पण झाली आणि काही लोकांनी तर चौकशी होणार आहे म्हणून आत्महत्या देखील काही अधिकाऱ्यांनी केलेली होती। तर एक प्रसंग मला आठवतो, म्हणजे अजितदादांचं खरंच या ठिकाणी आज ते आमच्यात नाही, त्यांना काय भावपूर्ण श्रद्धांजली पूर्ण दक्ष पत्रकार संघाकडनं आहे, परंतु त्यांची एक आठवण मी या ठिकाणी सांगतो की त्यांचं नेचर कसं होतं। एक मी सर्वसाधारण धुळे जिल्ह्याचा कार्यकर्ता, दक्ष पत्रकार संघ म्हणून मी उदयास आणलेला हा पत्रकार संघ, आणि ज्यावेळेस मी आंदोलनाचे पत्र तक्रारी अर्ज ज्यावेळेस मी घेऊन गेलो त्यावेळेस अविनाश ढाकणे हे परिवहन आयुक्त होते महाराष्ट्र राज्याचे। त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस वेळ घेतली, तात्काळ त्यांनी 2 मिनिटांमध्ये आम्हाला वेळ दिली आणि 2 मिनिटात आम्हाला मध्ये बोलवल्यानंतर त्यांनी ते संपूर्ण तक्रारीची निरसन करून लगेच आयुक्तांना फोन करून संबंधित लोकांच्या सर्व चौकशा लागलेल्या होत्या। असे आमचे अजितदादा आज आमच्यात नाही। खरंच दुःखाचा डोंगर महाराष्ट्र सरकार, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे जे काही नेतेगण आहेत, जे काही लोक आहेत, जे अजितदादांवर खरंच प्रेम करतात, मनाने प्रेम करतात। अजितदादा म्हणजे एक निर्मळ व्यक्तिमत्व की ज्यांनी आज सरकारमध्ये जी काही धुरा निर्माण केलेली होती, त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व मला नाही वाटत की दुसरं कोणाचं असेल, कारण की ते स्पष्ट बोलणारे होते आणि सच्चे बोलणारे होते। म्हणजे ज्या गोष्टी ते सांगतील तेच करतील, अशा प्रकारचे अजितदादा आमचे आज आमच्यामध्ये नाही। त्यांना आज दक्ष पत्रकार संघाकडून मी बापू बागुल संस्थापक अध्यक्ष आणि माझी संपूर्ण महाराष्ट्राची टीम यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली। जय हिंद, जय महाराष्ट्र।